नमस्कार सगळ्यांना. हॅलो. आत्मवंदन माझ्या सगळ्या फॅमिलीला, कुटुंबाला मी अनेक अनेक प्रणाम करते, वंदन करते. आणि येणाऱ्या रंगपंचमीच्या शुभेच्छा देते, कारण होळीला तर आपण सगळे भेटलो नाही. सो ही जे 2-4 दिवस झाले, एनर्जीज एकदम ऊर्जा तुम्हाला जाणवली असेल. बऱ्याच जणांचे मेसेज पण आले की थोडा त्रास वाटतोय, थोडं निराश होतंय, थोडं हे होतंय. तर ह्या गोष्टी ह्या दरम्यान थोड्याशा घडल्या असतील. म्हणूनच आपण ह्या काळामध्ये ग्रहण काळ आणि पौर्णिमेच्या काळामध्ये उपासनेला आपण महत्त्व देतो. जी कुठली आपल्याला उपासना आवडते, ती नामस्मरण असेल, पोथी वाचन असेल. मी काय केलं असेल तर मी ध्यान पण करत होते. पण मी सगळ्यात एक साधी गोष्ट करत होते ते म्हणजे कॉमेडी शो बघत होते टीव्हीवरचे, जे मला माहित नाही त्यावेळेसच मला असं वाटलं की आज थोडं काहीतरी बघावं, टीव्ही लावावा आणि अशी काहीतरी सिरियल बघावी, थोडी कॉमेडी अशी काहीतरी. म्हणून मी कपिल शर्माचे शो बघत बसले होते एपिसोड त्या दिवशी. जवळजवळ एकामागे एका मग 3-3 एपिसोड मी बघून घेतले पौर्णिमेच्या दिवशी, कारण मला खूप हेवी म्हणजे एनर्जी पण जाणवत होती, तुम्हालाही जाणवली असेल. म्हणून मी तो ग्रुपवर पण मेसेज टाकला की जे काही आपल्याला आवडतं ते करा. काहीतरी अशी गोष्ट की जी थोडी आपल्याला आनंददायी असेल. कारण जसा जसा वेळ मिळतो तसं मी ध्यानाला तर बसलेच. आणि ग्रुपवर पण टाकत होते की तुम्हीही बसा. कारण सोसायटीमध्ये कार्यक्रम होता होळीचा वगैरे त्या रात्री. तर ते सेलिब्रेशन सुरू होते सगळीकडं. म्हणून 2 दिवस मी काही सत्र घेतलं नाही. पण तुम्ही सगळ्यांनी ध्यान केलं असेल आणि ह्या काळामध्ये जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न केला असेल, अशी अपेक्षा करते. नसेल जरी जमलं तरी हरकत नाहीये. या गोष्टी एनर्जी अपडाऊन होत असतात आणि तोच फरक, आपण माणसं आहोत, आपल्या आतमध्ये पंचमहाभूत आहेत. तर जे विश्वामध्ये सुरू आहे त्याचे परिणाम आपल्या आतमध्ये दिसणारच. कारण आपल्या आतमध्ये पाणी आहे, हवा आहे, सगळं सगळं आहे आपल्या आतमध्ये. अग्नी आहे. त्यामुळे बाहेर जर असं ग्रहण किंवा अशा गोष्टी होत असतात, तर त्याचे परिणाम कुठेतरी आपल्याला पण एनर्जीमध्ये जाणवतात. आज एक सुंदर प्रश्न आपल्याच ग्रुपमधल्या एका मास्टरकडनं मला आलाय, सुनयनाकडनं. तिने मला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचे काही फोटो पाठवले पानांचे, ज्याच्यावर चक्रांबद्दल माहिती लिहिलेली. आणि सोबतच एका पानावर कुठेतरी लिहिलेलं आहे की क्रियायोगाची काहीतरी दीक्षा, ज्ञान घे का क्रियायोगाची काहीतरी दीक्षा घे असं करून. तर तिने मला इतका सुंदर प्रश्न विचारला सुनयनानी, की विपुला, हे आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मध्ये आहे, पण ते आधी कधी लक्षात नाही आलं आणि कधी कुणाकडून ही माहिती सुद्धा नाही ऐकली की हे चक्र म्हणा किंवा हे ध्यान म्हणा. तर असं वाटतं म्हणली मला की एवढा वेळ कसा काय लागला हे समजायला. म्हणजे हे आता घरामध्ये, तिच्या घरामध्ये म्हणा किंवा मी एक जनरल, आता तिचा हा तिने व्ह्यू सांगितला, प्रश्न विचारला, पण मी एक जनरलाइज करून सांगते. मला तिचं म्हणणं इतकं पटलं, कारण मी पण तोच विचार करत होते. तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल की आपणही अनेक वेळा हे चक्र किंवा ध्यान कुठेतरी वाचलं असणार आहे, पण कधी तेव्हा बुद्धी झाली नाही की जाऊन बघावं की नेमका याचा अर्थ काय, किंवा आपल्याला कधीच कुणाकडनं कसं, म्हणजे मला कधीच कुणाकडनं नाही कळलं. प्रामाणिकपणे सांगते की अशी चक्र असतात किंवा ध्यान असतं ते. कदाचित त्या कामाच्या त्या मायेमध्ये, त्या गुंत्यामध्ये इतके अडकलेले होते की कुणी सांगितलं असेल तरी लक्ष दिलं नाही. जसं ऑफिसमध्ये पण ध्यानाचे सेशन व्हायचे पण लक्ष दिलं नाही, तसं सुनैनाने पण सांगितलं की तिच्या घरी पण पावसचे जे आहेत स्वामी, त्यांचं पण त्यांच्याकडे फॉलो करायचे वगैरे, पण कधी ध्यानाचा विचार आला नाही. ती म्हणली असं कसं काय की एवढे वर्ष लागले आयुष्यात ध्यान यायला. किती सुंदर प्रश्न आहे, कारण मी पण ह्याच प्रश्नातनं गेलेली एकदाच. मी तिला म्हणलं, सुनैना, हा माझ्या अगदी मनातला प्रश्न आहे, कारण मी सुद्धा हा विचार करायचे की इतकी वर्ष कशी काय लागली आपल्याला ध्यान सुरू करायला. हा, स्वामी स्वरूपानंद महाराज, करेक्ट. तर त्यांच्याकडे तिचे वडील पण फॉलो करतात असं ते. तुम्हाला माहितीये, तुम्ही पण त्यांच्याशी जोडलेले आहात. आणि ते म्हणूनच आपल्याकडे डॉक्टर सुषमा ताई वाटवे यांचे जे आपण ग्रुपवर व्हिडिओज टाकतो, त्यांची प्रवचनं, त्या सुद्धा त्यांच्याच शिष्या आहेत ना. ते कुठेतरी कनेक्शन आहे, म्हणूनच ते बरोबर सगळं आपल्याकडे जुळून येते. तर जेव्हा मी सुषमाताईंचे, डॉक्टर सुषमाताईंचे व्हिडिओ ऐकते प्रवचनांचे, तेव्हा सगळ्यात पहिली फिलिंग मनात येते ती आपण किती भाग्यशाली आहे की आज त्या नाहीयेत, पण त्यांची प्रवचन आपल्याला ऐकायला मिळतात त्या व्हिडिओच्या रूपाने. आणि त्या संस्थेचे अनेक अनेक आभार आहेत की इतका दिव्य आत्म्याने जे काही सांगितलंय ना, ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतंय त्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे सगळ्यात आधी तर मी त्या संस्थेचे आभार मानते, जे त्यांचे व्हिडिओज टाकतायत.
आणि ज्यावेळेस हे पहिल्यांदा व्हिडिओ माझ्या समोर यायचे काही वर्षांपूर्वी, तेव्हा त्याला एवढे व्ह्यूज पण मी बघितले नाहीत, असतील का नाही जास्त, मला असं वाटतंय. पण आता ते व्हिडिओज जास्त लोकप्रिय व्हायला लागलेत, कारण आता ध्यान घरोघरी पोहोचायला लागले. लोकांना समजतंय चक्र आणि ह्यांच्याबद्दल माहिती येते. म्हणून आता बघा तुम्ही, जे व्हिडिओज आहेत त्यांचे ते जास्त त्याला व्ह्यूज मिळतात, जास्त पॉप्युलॅरिटी मिळते आता, कारण घरोघरी ध्यान पोहोचायला लागलंय. आणि जेव्हा त्यांच्या व्हिडिओमधून, प्रवचनांमधून त्या नेहमी नेहमी हा उल्लेख करतात. ज्ञानेश्वरीचा आधार आहे त्यांच्या प्रवचनांचा. जर आपण नीट बघितलं, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध, मनाचे श्लोक असतील, हे सगळं त्यांच्या प्रवचनांचा आधार आहे, गाभा आहे, ज्याच्यावर त्यांनी प्रवचनं दिलेली आहेत. आणि त्या नेहमी नेहमी सांगतात की तुम्ही नुसतंच कीर्तन, प्रवचन किंवा ह्या गोष्टीतून थोडंसं अंतर्मुख होऊन ध्यानाकडे येऊन गरजेचे, नामस्मरण असेल, ध्यान असेल, ह्याच्याबद्दल त्यांचा जास्त जोर आहे. तर ते ऐकताना सुद्धा वाटत होतं की का आपल्याला नाही कळलं एवढे वर्ष. आणि अगदी आज सुनयनाने पण मला ते टाकलं, श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत, ज्याच्यामध्ये क्रियायोगचा उल्लेख होता, चक्रांबद्दल माहिती आहे त्याच्यामध्ये, की कशी कशी चक्र हे आहे, ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे. पण ती म्हणत होती की एवढे वर्ष का लागले म्हणजे हे सगळं समजून घ्यायला. तर आता हे जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे, जे चरित्रामृत, ते ज्यांनी अनुवाद केलाय निटुरकर महाराज, ते माझे मामा आहेत खरं तर. अं, तर चुलत मामा आहेत ते माझे. पण मला स्वतःलाही माहित नाहीये की ते, मी कधी वाचन नाही झालंय माझं पण त्या ह्याचं चरित्रामृताचं. जेव्हा आज तिने टाकलं तेव्हा मला ते समजलं की त्याच्यामध्ये पण याचा उल्लेख वगैरे आहे. तर मी तिचे आभार आधी मानले आणि आता ते मी वाचायला घेईन, कारण मला ते वाचायचंच होतं. पण तो म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. जसं पिठापूरला जाणं घडलं, त्याच्यानंतर मग ते थोड्या गोष्टी काही समजायला लागल्या. म्हणजे मला ह्याची माहिती देखील नव्हती की ते माझ्या मामांनी अनुवाद वगैरे केलाय त्याचा वगैरे. ते सगळ्या माहित नाही. तर प्रत्येकाला जी कार्य दिलेली असतात आणि ती कुठून, ज्याच्याप्रमाणे तो व्यक्ती कार्य करत असतो या आयुष्यामध्ये येऊन, आणि आपल्या आयुष्यात जेव्हा या गोष्टी येतात, तेव्हा आपली ती वेळ योग्यच असते म्हणायचं. ती पुढे मागे आपल्याला वाटते, अरे इतके वर्ष का नाही समजलं की ध्यान असं आहे, की चक्रांची शुद्धी किंवा अजून काय असतं, क्रियायोग काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला का नाही समजल्या. तर प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. जसं एक एक स्टेप आपण पायऱ्या, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. आज जर तुम्ही योग परंपरा ऐकलं असेल, आपले पितामह पत्रीजी यांचं जे पुस्तक आहे योग परंपरा, जरूर त्याचा ऑडिओ बुक आज मी ग्रुपवर टाकलाय. वेळ काढा आणि वाचा, ऐका. कारण ते ऑडिओ बुक आहे, तुम्ही कुठलंही काम करत असताना ऐकू शकता. त्यामध्ये पितामहांनी पहिले काही जन्मांचं सांगितलं, की कसे आपण जंतू रूपात येतो, वनस्पती रूपात येतो, मग कसे आपण प्राण्यांच्या योनीत येतो, मग कसे आपण माणसाच्या योनीत येतो. एकदा मनुष्य योनीत आल्यानंतर आपण पुन्हा त्या योनीमध्ये जाऊ शकत नाही. अगदीच तशी परिस्थिती असेल तर ते अवतार वगैरे छोटे छोटे जंतू किंवा असं काही बनवून, नाहीतर मग तसं रिव्हर्स होत नाही, असं त्याच्यामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत बऱ्याचशा. त्यानंतर थर्ड आय, जेव्हा आपलं तिसरा नेत्र जेव्हा जागृत होतं, तर ते कसं होतं, तर हे दोन आपले चर्मचक्षु आहेत, ज्याच्याने आपण हे जग बघतो. मग जेव्हा आपण ध्यानाला बसतो, ध्यानाला आपण आपलं सगळं इकडं एकाग्र करतो श्वासावर. आणि जितकं श्वास आपण एकाग्र करत 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 जातो, तितकं काय होतं की मनाला एक खेळणं मिळतं. म्हणजे मनाचं काय काम आहे, विचार निर्माण करणं. पण आपण सगळ्या बिझी कुठे, श्वासाला बघण्यात. त्यामुळे काय होतं, विचार शांत होतात. आणि जेव्हा शून्य विचार होतात, डोळे बंद, सगळं बंद, विचार शून्य, म्हणजे आपली भौतिक अवस्था जी आहे शरीराची, ती पूर्ण शांत झाली, शून्य झाली. जेव्हा आपण हे बंद करतो, तेव्हा हे उघडतं. असं जे नेहमी म्हणायचे आपले पत्रीजी, आपले पितामह, की तुम्ही पहिले हे बंद करा, मग तुमचा दिव्य चक्षु उघडेल. चर्मचक्षु बंद करा. म्हणजे जितकं जास्तीत जास्त ध्यानाला बसता येईल. आणि तिथं बसल्यानंतर तुम्हाला एक वेळ अशी येते, की जितकं तुम्ही नुसतं श्वास ये जा करतायत ना, त्याच्याकडे बघायचं. विचार येतायत, जातायत, येतायत, जातायत, येऊ द्या. पण ही जी श्वासांची ये जा आपण बघत राहतो. कितीही काही झालं ना, विचार म्हणजे काय आहेत, किती अशा भुंग्या, असे डास येतायत, असे युई 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 करतायत तसे, ते येऊ दे. पण आपण हे सोडायचंच नाही. आपला श्वासच धरून बसायचा. बघूच काय होतंय. श्वासांना सोडायचंच नाही. श्वासांकडेच लक्ष देत राहायचं. एक वेळ अशी येते ना, की तुम्ही फक्त श्वास जाणवायला लागतात शरीरामध्ये. आणि ते श्वास छोटे, छोटे, छोटे होत, होत, होत ती स्थिती अशी येते, की तुम्हाला शून्य विचार. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की तुम्हाला
दिव्य चक्षुतून वेगवेगळे गोष्टी दिसणं वगैरे ते प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. पण बहुतेक लोकांचं असं होतं की त्या जगाशी मग संपर्क साधतात. की मग अरे आज आम्हाला हे दिसले, आज आम्हाला हे स्वामी दिसले, हे आज आम्हाला ही देवता दिसली. म्हणून आपल्या ध्यानात म्हणजे जे सांगतात ना की तुम्ही देवतांना बाहेर पूजा त्यांची फोटोची आणि त्या सगळ्या ज्या तुम्ही त्यांचे आपण जे करतो सगळे अभिषेक किंवा फुलं चढवणं किंवा हे सगळं जे करतो ते तुम्ही ध्यानात बसल्यानंतर तुम्ही साक्षात त्या देवतेशी जोडले जाता. इतकं सुंदर आहे हे ध्यान आपल्याला. आपल्याला बाहेरून जितके आपण देवांना बघितलंय ना, की ही देवता अशी आहे. गणपती बाप्पा असे दिसतात. त्यांना सोंड आहे. त्यांना आपण लाल फुल वाहतो. त्यांना हे करतो. त्यांना नैवेद्य दाखवतो मोदकाचा. पण ध्यानात बसल्यानंतर अक्षरशः गणपती बाप्पा जर आपल्या जवळ प्रकट झाले त्यावेळी, तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. ही शक्ती आपल्याला ध्यानाने दिलेली आहे. असं या ध्यानाचं महत्व आहे. आणि ते आपल्याला पितामह नेहमी सांगायचे, की तुम्ही म्हणजे जेव्हा असं सांगतात, तेव्हा त्याचा असा चुकीचा अर्थ नाही घ्यायचा. अरे, ह्याचा अर्थ असा आहे का, की अं, अ, की आपण म्हणजे पूजाच करायची नाही का? किंवा असा अर्थ नाहीये त्याचा. त्यांचं म्हणणं असं आहे, की ती पूजा करायची ना, तर तुम्ही ध्यानात साक्षात त्या देवतेशी जोडले जा आणि मग तुम्हाला तो अनुभव यायला लागेल. तर हे ध्यानाचा हेतू आहे, की तुम्ही ध्यानामध्ये जेव्हा जाता आणि तुम्ही शून्य होता, पूर्ण शून्य, जिथे विचारच शांत झालेत, शून्य झालेत, त्या अवस्थेमध्ये हळू जितकं आपण ती अवस्था आपली लांबणीवर म्हणजे जितकं त्याला जास्त वेळ ठेवता येईल, शून्य विचार अवस्थेला, तितके आपण राहू त्या अवस्थेमध्ये, की जिथं डोकं शांत आहे. हळूहळू आपल्याला जाणवतं, की आपल्याला इथं व्हायब्रेशन जाणवायला लागलेत. आणि मग ती अवस्था पुढची अवस्था येते, की मग कुणाला दिसतं, कुणाला नाही दिसत, पण इंट्युशन स्ट्रॉंग होतात, आपले विचार शांत होतात आणि आपण जेव्हा डोळे उघडतो, जेव्हा आपण ह्या जगात येतो, तेव्हा तो फरक आपल्याला जाणवायला लागतो. तर हा खरा ध्यानाचा हेतू आहे, की आपले विचार शांत करणं. आपण जितकं वर्तमानात राहता येईल तितकं राहणं. डीप ध्यानामध्ये जास्त वेळ राहूच शकत नाही, लगेच बाहेर येते. ह्याचा ह्याचं एक कारण आहे, की आपल्याला ना सगळी कामं जी असतात आपली, ती कामं उरकून सगळं करून बसायचं त्या कामांचं आपलं जे काही एक आहे ना, नाहीतर मग डोळे बंद झाले, की आपल्याला आठवतं अरे हे, ते. तर हे सतत जे आहे ना, अं, ह्या कामांच्या मागं पळणं, ह्याच्यासाठी पहिली कामं करून मगच आपण शांत वेळ निवडायची जेव्हा शांत म्हणूनच सकाळची वेळ घेतात पहाटेची. पहाटे किंवा अगदी रात्री का वेळा निवडतात? कारण त्यावेळेस सगळं शांत असतं. आणि तुम्ही मुळात आपण कसं झालं आपण निवांत असतो त्यावेळी. नाहीतर जर दुपारच्या वेळी वगैरे बसलो किंवा अजून कुठल्या वेळी बसलो ना, तर आपल्याला अनेक कामं पण आठवतात. आजूबाजूचा गोंधळ असतो. त्यामुळं ही डीप ध्यानाची जी सवय आहे ना, ती थोडा वेळ लागेल. पण ती एकदा लागली ना, की मग सुटत नाही. आणि ह्याच्यासाठी 40 दिवसाची साधना करणं गरजेचं आहे. 40 दिवस आपण जर 1 तास बसलो, तर त्याच्याने काही नाही होणार. म्हणून का म्हणतात, की जास्त वेळ बसा. 2 तास तर मिनिमम ध्यानाला बसलं पाहिजे. तर आपल्याला ती शांती पहिला अर्धा तास तर आपला विचार शांत करण्यातच जातो. इतके सारे विचार, इतके सारे आपला गोंधळ मनामध्ये चाललेला आहे. तो शांत करण्यासाठी अर्धा तास निघून जातो. आणि जसं प्रॅक्टिस होईल आपल्याला ध्यानाची, तसं असं होतं, की मग डोळे बंद केले, एक 10 ते 15 मिनिटामध्ये सगळं क्लिअर, पूर्ण क्लिअर. सगळे विचार शांत आणि आपण ऑलरेडी त्या अवस्थेला पोहोचलेलो असतो, जिथे शून्य विचार आहे. पहिल्या 10-15 मिनिटामध्ये. आणि जर हे आत्ताही म्हणजे मी असं म्हणत नाही, की सवयच पाहिजे, मगच तुम्ही नाही. पहिल्या प्रयत्नात सुद्धा आपण करू शकतो. कारण मी त्या स्टेजमधनं गेलेली. जेव्हा मला असं वाटत होतं, की नाही माझे विचार शांत होत नाहीत. कसे नाही होत? बघू तरी, ट्राय तरी करू. परत मी ना असे बसायचे, परत श्वासांवर लक्ष. विचार आले की पुन्हा श्वासांवर, विचार आले की पुन्हा असं करत. कारण की आपलं मन आहे ना ते पळणारच. ते माकडासारखंच आहे ना, ह्या झाडावरून त्या झाडावर. त्याला मंकी माइंड म्हणतात. मग आपल्याला तेच काम करायचं ना, की शांत डीप जायचं म्हणजे काय करायचं? की जितकं आपल्या श्वासांवरच आपण राहू. आता मी डोळे बंद केले, विचार आला, परत श्वासांवर, विचार आला परत आणि येणार ते. एकामागे एक येणार आणि साखळीतून. मग आपण कुठेपर्यंत पोहोचलेलो असतो आपल्यालाच कळत नाही त्या विचारांमध्ये. पण आपलं काम आहे, की आला की परत श्वासांवर, परत श्वास बघायचे. येतात, जातात, येतात, जातात, येतात. जितकं आपण त्या श्वासांना पहारा ठेवू त्याच्यावर, सोडायचंच नाही. किती असू दे, किती माझं मन इकडे-तिकडे जाऊ दे, परत मध्ये यायचं. परत इकडे-तिकडे गेलं, परत मध्ये यायचं. ही जी क्रिया, यालाच क्रिया ही करतच आपल्याला आपण त्याच्यात मास्टर बनणार आहे. पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर मुलगा लगेच दुसऱ्या दिवशी पास होऊन पुढच्या वर्गात जातो असं होतं का? वर्ष घेतो आपण. 1 वर्ष, एक इयत्ता पास करायला.
मग ध्यानाला का नाही वेळ देऊ शकत आपण? ध्यान पण प्रॅक्टिसनीच होणार आहे. लोक म्हणतात, अरे ध्यान म्हणजे ती सहज स्थिती आहे जिथं तुम्ही विचारांकडे बघत राहता, हे करत राहतात. पण ते प्रत्येकाला जमलं पाहिजे ना. त्यासाठी आनापानासाठी ध्यान मदत करतं आपल्याला. थोडं प्रॅक्टिसनी आपण कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसनी सरावानी होते हे तर मान्य आहे. काही असू दे. स्वयंपाक असेल, कुठली गोष्ट असेल, त्याप्रमाणेच ध्यानालाही वेळ दिला पाहिजे आणि प्रॅक्टिस केली पाहिजे, की आपलं श्वास, विचार फिरतायत, परत श्वास फिरतायत, परत श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. इतकं ते पत्रीजी काय म्हणतात, आपले पितामह काय म्हणतात, की येणारा जाणारा प्रत्येक श्वास, ह्या ध्यानाचं नावच हे आनापानसती. येणारा जाणारा प्रत्येक श्वास बघा. ही एकच सोपी क्रिया आहे लक्षात ठेवा ध्यानाची, की जी आपल्याला मनामध्ये खूप एकदा हे जमलं ना, की मग तुम्हाला असं वाटेल, अरे 10 मिनिटात ध्यान लागतंय माझं. 10 मिनिटात. आणि हे अवघड नाहीये. असं वाटतं लोकांना, अरे पहिला अर्धा पाऊण तास तर आमचे विचारच चालू आहेत. मग नंतर आम्ही त्या शून्य अवस्था नाही. पहिल्या 5-10 मिनिटातच खरं तर ध्यान लागतं. जर आपण लक्ष ठेवलं. नंतर काय होतं, हळूहळू उलट जितका वेळ जाईल, तितके अजून आपल्याला आपण ते प्रयत्न करत बसतो आणि मग वाटतं, अरे जाऊ दे, होतच नाहीये, माझे विचारच थांबत नाहीये. मग आपण निराश होऊन बाहेर जातो. तर नाही. आपल्या पहिल्या 5 मिनिटातच त्याला असं एकदम हे करायचं, की तू फक्त छडी घेऊनच बसल्यासारखं, की श्वास बघ, श्वास बघ, श्वास बघ. ठीक आहे. ही अवस्था म्हणजे आता जसं झोप पण येते ना, तर आपल्याला वाटतं, अरे कधी वेळ गेला समजेल. तर झोपेमुळे आपल्याला वेळ जातो. पण आपल्याला वाटतं, की माझं ध्यान लागलं, पण नाही. अवेअर राहायचं, जागृत राहणं, ठीक आहे, न झोपता. कारण ध्यानामध्ये झोप लागण्याचे चान्सेस खूप असतात. माणूस जमलेला असतो, इतकी कामं करून आणि मग बसल्या बसल्या झोप लागते. म्हणून जेवल्या जेवल्या ध्यान नाही करायचं, कारण झोप येते. आणि जितकं आपण ध्यानाला जागृत राहू, जागृत अवस्थेमध्ये श्वास बघू, की मला समजतंय काय काय होतं, मला समजतंय माझा श्वास येतोय जातोय येतोय जातोय, विचार येत आहेत हे मला समजतंय. ह्या 2-3 गोष्टी घडणार, पण माझं हे जागृत आहे. मी कुठेही झोपेत नाहीये. मध्येच अशी अवस्था येते जेव्हा शून्य अवस्था येते, की विचार शून्य होतात. त्यावेळेस काय होतं, आपल्याला कळतच नाही, की माझं शरीर आहे आता, माझे विचार आहेत आणि माझे श्वास आहेत हे सुद्धा कळत नाही त्या अवस्थेला. पण ती अवस्थाच सुंदर आहे. त्यामुळं मेघना लिहिते, भारी बोलतेस तू, आय एम स्माइलिंग, छडी घेऊन बसायचं. तसंच काम आहे. कारण हे जे मंकी माइंड आहे आपलं, जे फिरणार इकडं तिकडं उड्या मारणारे जे मन आहे आपलं माकडासारखं, त्याला गोळा करून छडी घेऊनच बसावं लागणार आहे. की तू आणि आपण विचार कंट्रोल करू शकतो का? नाही करू शकत. आज काय झालं, उद्या काय झालं, हे विचार चालू राहणार आहेत. आपण काय कंट्रोल करू शकतो? माझी चेतना, बघा आता ह्याच्यावरनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. विचार निर्माण करणारे एक 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 माणूस आहे आपल्या आतमध्ये. हं? श्वास घेणारा दुसरा माणूस आहे आणि तिसरा माणूस कोण आहे? तिसरा माणूस तो आहे जो लक्ष ठेवतोय. समजलं? म्हणून आपले संत काय सांगायचे, की कॉन्शियसनेस, चेतना म्हणजे काय? जो साक्षी आहे, जो बघतोय, की विचार पण चालू आहेत, माझे मन, श्वास पण चालू आहेत. हा जो तिसरा माणूस आहे तो आपण आहे. ते आपलं मूळ स्वरूप आहे. जो माणूस माझे विचार बघतोय आणि माझे श्वासही बघतोय, तर आपल्या आतमध्ये 3 माणसं राहतात. नवीन शोध. आपल्या आतमध्ये 3 माणसं राहतात. एक श्वास घेणारा, एक विचार निर्माण करणारा माणूस आहे आणि तिसरा व्यक्ती म्हणजे जो ह्या दोघांना बघतोय. पण ह्या तिसऱ्या माणसाने काय बघायचं? विचार नाही बघायचे, श्वास बघायचे. ठीक आहे? तर आपण तो तिसरा व्यक्ती बनायचा, थर्ड पर्सन हू इज ऑब्झर्विंग ब्रेथ. ठीक आहे? आणि मग ते मध्ये मध्ये जो दुसरा व्यक्ती आहे, विचार निर्माण करणारा, तो येईल, गोंधळ घालेल. अच्छा, तू श्वासांकडे बघतोय का? थांब, मी हा विचार टाकतो. तो विचार निर्माण करेल. पण आपण काय करायचं? त्याला कटाप. मला फक्त श्वास बघायचे. समजतं? ह्या पद्धतीने विचार करायला शिका. कारण हेच आपल्याला त्या अवस्थेला घेऊन जाणार आहे. नाहीतर मग आपण किती वर्ष ध्यान केलं, तर आपल्याला ते कळणारच नाही, की मी ध्यान करते म्हणजे नेमकं काय करते. ध्यानाची प्रक्रिया खूप सोपी आहे. आणि अनेक संस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान शिकवलं जातं. पण जे आपल्या पिरामिड संस्थेचं हे ध्यान आहे आनापानासाठी, ते अगदी सहज आहे. ह्याच्यानंतर विपश्यनामध्ये वगैरे सांगतात, की तुम्ही मग आता विचारांना ऑब्झर्व करा, की दुसऱ्या माणसाला. पहिल्या याला तुम्ही श्वास झाले, दुसऱ्या याला तुम्ही आता विचारांना करा. मग जो तिसरा माणूस आहे आपल्या आतला, तो विचारांना बघायला लागतो. विचार कसे येतात, कसे येतात, कसे येतात. मग ते बघून बघून विचार शांत होतात. समजलं? तर हे 3 माणसांचं गणित लक्षात ठेवा सोप्या पद्धतीने, की मी म्हणजे चेतन आहे. मी म्हणजे ऑब्झर्वर आहे, तिसरा व्यक्ती आहे.
जो श्वासांना बघतोय, विचारांना नाही. त्याचा आणि माझा संबंध नाही ध्यानामध्ये. ठीक आहे. तर असं करायचं आणि जेव्हा आपण श्वासांकडे लक्ष ठेवत 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 जातो, तेव्हा विचार आपोआप साईडला होतात, म्हणजे शून्य होतात. आपल्यासाठी शून्य आहेत ते. झाली अवस्था. तेच आपल्याला अवघड वाटतं. ठीक आहे. तर आपण प्रयत्न करून बघू आजच्या सत्रामध्ये की ह्या पद्धतीने आपल्याला किती त्या गोष्टी जमतायत. तर जसं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे, त्याच्यामध्ये जसं सांगितलंय, तर ते पेज किंवा ते मिळालं तर जरूर ती पीडीएफ शेअर करा. ह्यांची महाराज जे आहेत हरिभाऊ निटुरकर महाराज, त्यांचीच शेअर करा. जर असेल कुणाकडे, मलाही वाचायची ती. तरी ते म्हणलं ना की ते घर म्हणजे एवढं नातं जवळच आहे, पण मलाही माहित नव्हतं की ते काय आहे ते. पण असेल तर प्लीज शेअर. हा, थँक्यू श्रीदादा, तुम्ही शेअर करा तेवढं. ठीक आहे. चालेल. मग चला आपण आपल्या आजच्या सत्राची सुरुवात करू. वन मोर गुड थिंग काय? वन मोर गुड थिंग इज वन्स वी गेट ऑल द थॉट्स आउट इट विल हेल्प अस टू ब्लँक ऑर माइंड. ते बाहेर काढणंच अवघड आहे खरं तर. पण त्याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे काय म्हणतात, बघून तो पुढे सोडला, त्याच्यामध्ये एंगेज नाही झालो आपण, तर मग ही ब्लँक होण्याची प्रक्रिया होऊ शकते की आलेला थॉट पुढे निघून जातोय. मग ते करण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा आपल्या श्वासांवर यायचं. तर तिसऱ्या माणसाने फक्त श्वासावर लक्ष, पहारा ठेवायचा त्याच्यावर, त्याला सोडायचं नाही. मग तेव्हा काय होतं की आपण त्या विचारांमध्ये एंगेजच होत नाही. ठीक आहे. मग ते आपोआप शांत व्हायला लागतं. तर तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे. फक्त ते आउट करणं म्हणजेच काय की त्याला दुर्लक्ष करणं त्या विचारांना, की येतोय येतोय येतोय, पण आपलं लक्ष श्वासांवरच केंद्रित करायचं. थँक्यू. तर आपण सगळेजण ध्यानाची सुरुवात करू. सगळे ध्यानावस्थेमध्ये आरामात सुखासनमध्ये बसू. आपण पाठीला आराम घेऊन, डोळे मिटून. आपल्या पाठीला एकदम व्यवस्थित आराम घेऊन बसा. कुठल्याही ताणतणावामध्ये शरीरामध्ये शरीर ठेवायचं नाही. पूर्ण आरामात, डोळे बंद, मांडी घालून, किंवा जर सोफ्यावर असू तर पाय आपले क्रॉस करून, हात एकमेकांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि अगदी सहज सोडायचं आपलं शरीर. सैल सर. कुठेही तणाव द्यायचा नाही. फक्त आपल्या पाठीचा कणा मात्र ताठ ठेवायचा, मणका. बाकी आपले खांदे अगदी सैल सोडायचे. सगळ्यात आधी आपण आज 2 दिवसांनी भेटतोय, त्यामुळं सगळ्यात आधी आपण आपला ऑरा क्लीन करू आणि लॉक करू. माझ्या ऑरिक फील्डमध्ये, माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सर्वांना माझा आग्रह आहे की तुम्ही सगळे तुमच्या आदर्शस्थानी जा. तुम्ही सगळे प्रेम आणि प्रकाश आहात आणि तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये. हे माझा हायर सेल्फ, म्हणजेच माझा उच्च स्व. मी तुला आग्रह करते की तू ह्या सगळ्या न बोलवलेल्या प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. त्यांना प्रेम आणि प्रकाश दे. माझा ऑरिक फील्ड, माझा आभा मंडळ, मी माझ्या हायर सेल्फला म्हणजेच उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्ण बंद करते, लॉक करते. एक मोठा श्वास घ्या. नाकावाटे श्वास घेऊन आपल्या तोंडाने अगदी सावकाश बाहेर सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास. तोंडावाटे सगळा बाहेर. आणि बाहेर सोडताना आपल्या शरीरामधल्या, मनातल्या नको असलेल्या सगळ्या ऊर्जा, चिंता, काळजी, हे सगळं काही आपण
आपल्या तोंडावाटे बाहेर जाणाऱ्या श्वासांनी ब्रह्मांडामध्ये विलीन करतोय अशी कल्पना करा. ह्या क्षणाला माझ्या आतमध्ये असलेले सगळे नकारात्मक विचार, काळजी, चिंता, माझा स्ट्रेस, टेन्शन, अजून जे काही आपल्या मनात आहे ते सगळं मी बाहेर सोडते. आणि मी संपूर्णपणे माझ्या निर्मात्याला, ज्यांनी मला निर्माण केलंय, माझ्या क्रिएटरला सरेंडर आहे. माझ्या शरीरात वाहणारी ही चैतन्य शक्ती ज्याची मला आत्ता जाणीव होती, माझे पाय अगदी सैल, हलके. त्या पायांमध्ये मला एक प्रकारच्या झिणझिण्या, मुंग्या आल्यासारख्या, तीच एनर्जी आहे, तीच ऊर्जा आहे, तेच ते चैतन्य आहे जे मला शरीराच्या, माझ्या या पायांची जाणीव करून देते की मी आहे, या शरीरात आहे. थोडंसं वर आल्यानंतर जिथं मी जमिनीवर बसले, तो माझा शरीराचा सगळ्यात खालचा भाग, बुडाचा भाग मला फील होतोय. माझं मूलाधार चक्र आहे. माझं पोट, छाती, गळा, खांदे सैल आहेत, शिथिल सोडलेले आहेत. माझी मान अगदी सैल, शिथिल, तणावमुक्त आहे. माझी जॉ लाईन, जबडा, जीभ सगळं हलकं सोडलेलं आहे. या क्षणाला माझं शरीर पूर्ण विराम अवस्थेमध्ये, स्थिर, रिलॅक्स. माझे कान, नाक, कपाळ आणि शरीराचा सगळ्यात वरचा भाग, केसांच्या वर माझा टाळू भाग, सगळं काही मला फील होतंय. केवळ माझ्या चैतन्याने माझं लक्ष जिथं जिथं गेलं तो भाग मला फील झाला. हीच ती चैतन्य शक्ती आहे, चेतना शक्ती आहे. आणि आता मला जाणीव होती ती माझ्या श्वासांची. सगळं शरीर शांत झालंय. हालचाल सुरू आहे ती केवळ माझ्या श्वासांची. सगळ्या शरीरामध्ये शांतता पसरली. एकाच ठिकाणी स्थिर झालाय. केवळ श्वास ये जा करतायत. आणि मी एक ऑब्झर्वर, एक तिसरा व्यक्ती म्हणून
केवळ आणि केवळ ह्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांना बघत राहतोय, फील करतोय, अनुभव करतोय. विचारांकडे लक्ष सुद्धा नाहीये माझं. विचार आला आणि निघून गेला. मी मात्र म्हणजे चेतना केवळ श्वासांना बघते. डोळ्यांपुढं अंधार आहे. आणि श्वासांची जाणीव आहे. विचार शून्य झालेत, कारण मी विचारांना बघतच नाही. संपूर्ण वर्तमानात नाकातून आत जाणाऱ्या एक एक श्वासाला आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक श्वासाला मी फील करते, 100% जागृतीने. पूर्ण पहारा देते.
हळूवार. आपल्याला जेव्हा इच्छा होईल, वाटेल त्यावेळी अगदी सावकाश आपल्या सत्रातून आपल्या मनामध्ये 5 अंक मोजत हळूवार बाहेर या आणि आभार व्यक्त करा सर्व दैवी शक्तींचे, ब्रह्मांडाचे. आपण भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.